जनार्दनाय नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम पुण्यस्मरणाचा सोहळा हो आला, पुण्यस्मरणाचा सोहळा हो आला, बाबाजींच्या जय घोषाने आनंद झाला, बाबाजींच्या जय घोषाने आनंद झाला। पुण्यस्मरणाचा सोहळा हो आला, पुण्यस्मरणाचा सोहळा हो आला, बाबाजींच्या जय घोषाने आनंद झाला, बाबाजींच्या जय घोष। माळा बाबांच्या प्रसादासंग पुष्पमाळा, चला जाऊ बाबाजींच्या विरुळाला, पुण्यस्मरणाचा सोहळा हो आला। बाबाजींचा स्पर्श त्या भूमीला झाला, जणू काय स्वर्ग आज धरतीवर आला, पुण्यस्मरणाचा सोहळा हो आला, बाबाजींच्या जय घोषाने आनंद झाला। चला भक्तांनो लाखलगाव जाऊ, अनुष्ठान सोहळ्याचा आनंद पाहू, चला भक्तांनो लाखलगावला जाऊ, अनुष्ठान सोहळ्याचा आनंद पाहू, बाबाजींचा स्पर्श त्या भूमीला झाला, बाबाजींचा स्पर्श त्या भूमीला झाला, बाबाजींच्या जय घोषाने आनंद झाला, बाबाजींच्या जय घोषाने आनंद झाला। पुण्यस्मरणाचा सोहळा हो आला, पुण्यस्मरणाचा सोहळा हो आला, चला जाऊ बाबाजींच्या विरुळाला, चला जाऊ बाबाजींच्या विरुळाला, चला जाऊ बाबाजींच्या विरुळाला। निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की जय। सिद्धेश्वर भगवान की जय। लाखेश्वर भगवान की जय। गंगा गोदावरी मैया की जय। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या वचनाप्रमाणे आज या ठिकाणी अनेक महाराजांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। त्यामध्ये डॉक्टर रामायणाचार्य
महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्णदास महाराज लभितकर, वारकरी संस्था प्रमुख, त्यांचे पण या ठिकाणी मी टाळी वाजवून अभिनंदन या ठिकाणी करतो। हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज रायते अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक जिल्हा, हरिभक्तपरायण हनुमान बापू महाराज शिंदे मसरूळ, हरिभक्तपरायण निंबा महाराज पगार लखमापूरकर, हरिभक्तपरायण दशरथ महाराज, हरिभक्तपरायण जनक महाराज सोळंसे, हरिभक्तपरायण भाऊसाहेब पाटील निरे खंबाळे, हरिभक्तपरायण ब्रह्ममूर्ती महादेव महाराज चव्हाण बेरवाडी, हरिभक्तपरायण अशोक महाराज झाडे चिंचोली, हरिभक्तपरायण नवनाथ महाराज बत्तासे, हरिभक्तपरायण कैलास महाराज भोजदरे, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरताई भोजदरे, हरिभक्तपरायण भिकन महाराज वक्ते मसरूळ, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज गोराडे चांदोरी, हरिभक्तपरायण हरीश महाराज शिंदे चांदोरी, हरिभक्तपरायण तुकाराम महाराज शिंदे लहबीत, हरिभक्तपरायण श्री तानाजी महाराज बोडके पिंपळगाव निपाणी, हरिभक्तपरायण तानाजी बाबा खालकर चांदोरी, हरिभक्तपरायण यादवराव नथुजी थेटे महाराज उंबरखेड, हरिभक्तपरायण नारायण महाराज पुंजा शिंदे उंबरखेड, हरिभक्तपरायण तात्याबा महाराज गोराडे शिलापूरकर, हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज घोंबडे जानोरी, हरिभक्तपरायण व्यंकटेश महाराज धवनसर, हरिभक्तपरायण साहेबराव अनवट कालवी, हरिभक्तपरायण सौ कविताताई निंबाभाऊ पगार दिंडोरी, भागवताचार्य बाल कीर्तनकार हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरताई भोजदरे नाशिक, हरिभक्तपरायण सनिकाताई गायकवाड, हरिभक्तपरायण साहेबराव नाना साहेब रहाणे मौजे सुकेने, हरिभक्तपरायण उत्तम महाराज विठोबा रायते गोडेगाव। या सर्व संत मंडळींचं आगमन व्यासपीठावर झाल्याबद्दल आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळी वाजवून अभिनंदन या सर्वांचं या ठिकाणी करू। आणि लगेच जगद्गुरु बाबाजींचं आगमन या ठिकाणी होतंय। जगद्गुरु बाबाजींचं आगमन होईल, आपण एक सुंदर भक्तिगीत त्यांच्या आगमनासाठी या ठिकाणी सादर करू। तू माय मिले करू बाबा, तू गाय मी वासरू, तू माय मिले करू बाबा, तू गाय मी वासरू। अनुष्ठानात आता माळ ठेवा 2 मिनिटं, बाबाजींचं स्वागत करू। सर्वांनी हात वर करा, सर्वांनी दोन्ही हात वर करा आपले। बाबा तुम कसा विसरू, स्वामी तुमाय मिले करू, बाबा विसरू, स्वामी तुमाय मिले करू, तुमाय मिले करू बाबा, तू गाय मी वासरू, तुमाय मिले करू बाबा, तू गाय मी वासरू।
तू माय मेले करू बाबा तुम कसा विसरू स्वामी तू माय मेले करू. अनुष्ठानातील सर्वांनी हात वर करून टाळी वाजवा. जगद्गुरु बाबाजींचं स्वागत आपण या ठिकाणी करूया. टाळी वाजवा सर्वजण. तुझिया नामे अनुष्ठान करू तुझिया नामे जप तप करू तुझिया नामे अनुष्ठान करू तुझिया नामे जप तप करू बाबाजी आमुचे गुरु बाबा तुम कसा विसरू स्वामी तू माय मेले करू बाबा तुम कसा विसरू स्वामी तू माय मेले करू. सर्वांनी टाळी वाजवा. बाबाजींचं आगमन व्यासपीठावर होतंय. कोरा कागद काळी रे शाही कोरा कागद काळी रे शाही लिहिण्यास अनिला भरू बाबा तुम कसा विसरू स्वामी तू माय मेले करू बाबा तुम कसा विसरू स्वामी तू माय मेले करू. तू माय मेले करू बाबा तू गाय मी वासरू हो तू माय मेले करू बाबा तू गाय मी वासरू. बाबाजींचं आगमन झालं. सर्वांनी हात वर करा. बाबा तुम कसा विसरू स्वामी तू माय मेले करू बाबा तुम कसा विसरू स्वामी तू माय मेले करू बाबा तुम कसा विसरू स्वामी तू माय मेले करू स्वामी तू माय मेले करू स्वामी तू माय मेले करू बाबा तू माय मेले करू. बाबाजींचं आगमन झाल्याबद्दल एकदा जोरदार टाळी वाजून अभिनंदन या ठिकाणी करूया. आज आपल्या या ठिकाणी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचा पालखीचं पूजन आपल्या महाराष्ट्राचे थोर गायक हरिभक्तपरायण बाळासाहेब आहेर लाखलगावकर यांना विनंती करतो ते बाबाजींच्या पालखीचं पूजन करतील. बाबाजींच्या पालखीचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. रुद्राष्टकम नमामि शमेशान निर्वाण रूपम सूर्यमंडप
विभुव्यापकं ब्रह्म वेदस्वरूपम् अजन्निर्गुणं निर्विकल्पनिरीह चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं निराकारमोङ्कार मूढं तुरीयं गिराख्यानगौतमीशगिरीशं करालं महाकालं कालकृपालं गुणागार संसार पारं नतोऽहं तुषारान्द्रिसंकाश गौरं गंभीरं मनोभूतकोटि प्रभाश्रीशरीरं सृपरोमि कल्लोणि चारुगंगा लसन भावे भालेधु कंठे भुजंगा चलं कुंडलं भो नेत्रं विशालं प्रसन्नाननील कंठदयालं मृगाभिचरं वरं गुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि प्रचण्डं प्रकोष्ठं प्रगल्लं परेशम् अखण्ड अजन् भानु कोटिप्रकाशं त्रयं शूलनिर्मूलन शूलपाणि भजेऽहं भवानी पतिभावगम्यं कलातीत कल्याण कल्पान्तकारी सदा सच्चिदानन्द दाता पुरारी चिदानन्द संतोष मोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मंतधारी नयाया उमानाथं पादारविन्द भजन्ति हे लोके परेवानरानं न तावत् सुखं शान्ति सन्तपनाश प्रसीद प्रभो सर्वभूतादिवासं न जानामि योगं जपं नैव पूजा नतोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यं जराजन्मदुःख्यं ताप्यत्यमानं प्रभुपायापन् नमामि शम्भो रुद्राष्टविदं प्रोक्त विप्रेण हरितो सदे एटिपंटी नरा भक्त तेषा शंभु प्रसीदते इति श्री गोस्वामी तुलसीदास गुरुं श्री रुद्राष्टकम स्तोत्र संपूर्ण। या ठिकाणी हरिभक्तपरायण शिवभक्तपरायण गणेशजी महाराज वल्वे यांना विनंती करतो ते 2 मिनिटं आपले विचार मांडतील। चला गणेशजी महाराज या कार्यक्रमात प्रास्ताविक करतील। धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला मज वाटे त्याशी अलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे। आज श्री क्षेत्र वेरूळ या ठिकाणी होत असलेल्या परमपूज्यनीय बाबाजींच्या 36व्या पुण्यस्मरणार्थ ओम जगद्गुरु जनशांती धर्म सोहळा ह्या धर्म सोहळ्याच्या अनुषंगाने तो कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होत असताना त्या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी श्री क्षेत्र लाखलगाव या ठिकाणी पुरातन जे शिवमंदिर आपलं होतं की कोणालाही सांगता येणार नाही त्याचं साल, आणि मग त्या ठिकाणी एक बाबाजींनी भगवान शिवांनी एक प्रेरणा दिली की आता त्या शिवलिंगाचा जीर्णोद्धार व्हावा, नव्याने स्थापना व्हावी, आणि आम्हालाही या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना धन्यता वाटते की खरोखर
ते एक भाग्यामध्ये आमच्या असेल, कारण भाग्याशिवाय कुठल्या गोष्टी घडत नाही. एखाद्या वेळेस त्याही टायमाला आजची जे लोक आहेत ते त्यावेळेला असतील, त्यांच्या काही अपेक्षा अपूर्ण राहिल्या असतील आणि परत जन्माला येऊन आणि ते भाग्य सौभाग्य या ठिकाणी ती प्राणप्रतिष्ठा नंदिकेश्वर, त्याचप्रमाणे सिद्धेश्वर. आणि एक पुढं संकल्पना अशी आली की आपल्या परिसरामध्ये एक लक्ष्मीनारायण असावेत. मग पुढं परत आलं की आपण म्हाळसा माता, ज्यांनी ह्या जगाचा उद्धार करण्याकरता ज्या ज्ञानसूर्याला जन्म दिला, अशा जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या मातोश्री म्हाळसा मातांची त्या ठिकाणी मूर्ती असावी. मग ती कल्पना पुढं आल्यानंतर बाबाजींचे उत्तराधिकारी, ज्यांना ह्या ठिकाणी सकळ साधू समाजाने जगद्गुरू ह्या पदवीने सन्मानित केलं, मग त्यांच्याही मातोश्री ह्या लाखलगावची त्यांची जन्मभूमी असल्याकारणानं फुला मातांचाही या ठिकाणी आपण मूर्ती असावी ही संकल्पना पुढं आली. त्यामधून आपण त्याही मूर्तीचं मग आमची तुळजामाता भवानी आपली कुलदैवती त्यांचंही एक मूर्ती या ठिकाणी असावी अशा संकल्पना पुढं येत गेल्या. आणि त्यांचं पुढं हे होत असताना सगळीच तयारी या ठिकाणी होताना मग संकल्पना अशी आली की आपल्याला याची प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने आपल्याला जपानुष्ठान सोहळा, कारण जपाचं नामस्मरणाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आणि मग त्या अनुषंगाने आपण त्या नामस्मरणाच्या याच्यामध्ये ब्रह्मवृंदांच्या यज्ञाच्या मंत्रघोषामध्ये आणि अनेक असे आपण धार्मिक कार्यक्रम आणि मग होणाऱ्या 36व्या पुण्यस्मरणाची रंगीत तालीम, कारण ते पुण्यस्मरण अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपण सगळ्यांना विश्वशांती आपल्या सगळ्यांच्या 25 वर्षापूर्वी झालेलं तो कार्यक्रम आपल्या सगळ्यांना श्रुत आहे, आपण सगळ्यांनी पाहिला, आपण त्याचे साक्षीदार आहोत. पण त्याहीपेक्षा उत्तरोत्तर आपले बाबाजींचे पुण्यस्मरण अधिक व्यापक स्वरूपामध्ये पुढं मोठे होत चालले. आणि मग आपण अनुष्ठानाचे फायदे, अनुष्ठानाचं महत्त्व आपल्या सर्वांना या ठिकाणी ज्ञात होत गेलं आणि त्या संख्येमध्ये वाढ होत चालली. म्हणून येणारं 36वं पुण्यस्मरण आपल्याला फार मोठ्या अतिशय याने संपन्न या ठिकाणी करायचं आहे. आणि त्याकरता आपल्याला मनोकामना पूर्ण होऊ शकतात, व्यसनमुक्ती मनुष्य देहाचं सार्थक होईल, आदर्श व्यक्तिमत्व घडल, सगळ्या इच्छा पूर्ण होतील, असा शिवशक्ती मनोवांछित अतिरुद्र स्वाहाकार महायज्ञ आपण त्या ठिकाणी आयोजन केलं आहे. फार मोठ्या कार्यक्रमांचं तिथं होणार आहे. आणि आपला सर्वांना या ठिकाणी म्हणजे सकाळी त्र्यंबकेश्वरचे संत महंत या ठिकाणी येऊन गेले, त्यांचे आशीर्वाद या सिद्धेश्वराच्या नंदिकेश्वराच्या आणि ह्या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेला ह्या लाखलगावला या ठिकाणी लाभले. आणि मग वारकरी संप्रदायातील आपण सर्वजण अतिशय सगळ्याच ठिकाणी आपण कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून आमची एक प्रार्थना राहील की आपण ह्या 36व्या पुण्यस्मरणाचा जास्तीत जास्त प्रचार आपण शेवटचे 2 मिनटं सगळ्यांपर्यंत पोहोचवावा. आपण कीर्तनाचा असेल, प्रवचनाचा असेल माध्यमातून, आणि तुमचे आशीर्वाद, तुमचे या ठिकाणी चरणस्पर्श या भगवान सिद्धेश्वराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने व्हावेत ही संकल्पना या ठिकाणी घेऊन. आणि एक आपलं कर्तव्य आहे, हरिहरा भेद नाही नका करू वाद, एकमेकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई, भेद काशी नाड एक वेलांटी चाड, उजवे वाम भाग आणि तुका म्हणे एकच अंग. जगद्गुरू जनार्दन स्वामी बाबांचं भागवत बाबाजी म्हणायचे माझे हृदय आहे, बाबांचं हृदय आहे भागवत. आणि भागवतामध्ये जी साधूची लक्षणं असतील, जे जे काही साधूंनी कसं करावं हे सगळं बाबाजींनी आपल्या जीवनामध्ये तंतोतंत वर्तन करून आपल्याला दाखवलं. म्हणून बाबाजींजवळ कुठलाही भेदभाव आपण मला वाटतं 2004च्या कुंभामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये फक्त इतिहास आपण ऐकून आहोत की शैव आणि वैष्णवांचे कुठंतरी वाद झाले होते कुंभामध्ये, मग तो त्र्यंबकला व्हायला लागला, मग हा नाशिकला व्हायला लागला, हे आपण ऐकून होतो. आणि आपण 2004च्या कुंभामध्ये बाबा सकळ संत दर्शन गोल्फ क्लबवरती त्या मैदानावरती आपण शैव आणि वैष्णव एकाच ठिकाणी चंद्रकोरीच्या आकाराचं स्टेज अतिशय भव्य दिव्य असं मला वाटतं 13 फूट उंचीचं करून, आणि दोन्ही वैष्णव आणि शैव
एका मंचावरती जे पहिल्यांदा आणले असतील, ती जी पहिल्यांदा संकल्पना आली असेल, ती महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी, आमचे जगद्गुरू स्वामी शांतिगिरी बाबांच्या डोक्यामध्ये ती कल्पना आली. आणि त्यावेळेस आपण सगळ्या संत महंतांना एकत्र केलं. हा कुठलाही भेदभाव आपल्याकडं नाही. तो दक्षिणच्या भागामध्ये चालतो, आडवा गंध लावणे, उभा गंध लावणे. परंतु आपला महाराष्ट्र मात्र अतिशय श्रद्धाळू. श्रद्धेच्या बाबतीत असेल तर महाराष्ट्र, कुठंही गाडी चालताना कुठंही देव दिसला तरी आपण गाडीतून पाया पडतो. श्रद्धेला महाराष्ट्र श्रेष्ठ आहे, सेवेला पंजाब श्रेष्ठ आहे. अशा प्रत्येक सेवा करायची असेल तर पंजाब प्रांतात गेलं, अतिशय सेवेचं महत्त्व त्या ठिकाणी असतं. परंतु श्रद्धा आणि भक्ती ही महाराष्ट्रातच पाहायला मिळते. म्हणून आत्तापर्यंत अनेक संत महात्म्यांनी महाराष्ट्राचाच या ठिकाणी अवतार घेतला आहे. म्हणून एवढीच या ठिकाणी प्रार्थना करतो. हे प्रास्ताविक मी या ठिकाणी थांबवतो. जय बाबाजी, जय जगद्गुरू. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या चरित्राचे गडे अभ्यासक हरिभक्तपरायण डॉक्टर द्वाराचार्य त्यांनी सांगितले. या ठिकाणी आपल्या उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज रायते, अध्यक्ष वारकरी महामंडळ यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी 2 शब्द आशीर्वाद द्यावे. मंगलम भगवान विष्णु, मंगलम गरुडध्वजा, मंगलम पुंडलिकाक्ष, मंगलाय तनुहरी. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये साधू संतांच्या आशीर्वादाने, भगवंताच्या कृपेने, गंगा गोदामय्याच्या या कुशीमध्ये त्र्यंबकेश्वर भगवंताच्या कृपेने, आशीर्वादाने पावन झालेल्या भूमीमध्ये आणि त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचं रोपटं ज्या क्षेत्रामध्ये गैनीनाथांच्या गुहेमध्ये निवृत्तीदादांच्या रूपाने जे रोपटं लावलं, अशा निवृत्तीदादांच्या या कृपा आशीर्वादाने राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज तथा मौनगिरी बाबा स्वामीजींच्या आशीर्वादाने, कृपेने त्यांचे उत्तराधिकारी स्वामी जगद्गुरू महामंडलेश्वर शांतिगिरीजी बाबा यांच्या या जन्मभूमीमध्ये, कर्मभूमीमध्ये आज हा अतिशय नयनरम्य असा सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे. पुरातन असणारं हे जुनाट शिवपीठ, शिवलिंग, त्याचा जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि त्याचं औचित्य साधून ओम जगद्गुरू जनशांती धर्म सोहळा, त्याची रंगीत तालीम वेरूळ येथे होणारा असा हा सोहळा. आणि या सोहळ्यामध्ये स्वामीजींच्या आदेशाने लाखलगाव संपूर्ण समितीच्या वतीनं, कार्यकर्त्यांच्या वतीनं, भाविकांच्या वतीनं वारकरी संप्रदायाला एक विशेष निमंत्रित करून आणि वारकरी संप्रदायातले या ठिकाणी उपस्थित झालेले, आदेशाला, निमंत्रणाला मान देऊन उपस्थित झालेले सर्व महाराज मंडळी, त्यामध्ये आमचे वारकरी संप्रदायाचे नाशिक जिल्ह्याचे भीष्माचार्य पितामह, आमचे सर्वांचे आदरस्थान हृदयस्थ लव्हितकरजी बाबा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांच्याकरता आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये बाबाजींचं स्वागत करू.
त्याचप्रमाणे उपस्थित राहिलेले आमचे घुमरे बाबा असतील, पुरुषोत्तम बाबा, माधव बाबा चव्हाण असतील, दशरथदादा अनवट बाबा असतील, जनक बाबा सोळंके असतील, हनुमानजी बापू असतील, ढवण सर असतील, त्याचप्रमाणे तानाजी बाबा बोडके असतील आणि परिसरातले सर्व अशोक बाबा झाडे वगैरे, भिकनजी महाराज वक्ते, आमचे नवनाथजी महाराज, आमचे शेलापूरकर महाराज, अजूनही बरीच सुकेनकर महाराज असतील. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व महाराज मंडळी, महिला कीर्तनकारांपैकी उपस्थित असणाऱ्या अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या महिला अध्यक्षा आमच्या कविताताईजी पगार, ज्ञानेश्वरीताई हुजेकर, अजूनही उपस्थित असणारे वारकरी आणि सर्व अनुष्ठानार्थी आणि उपस्थित सर्व जय बाबाजी परिवार. या ठिकाणी हा एक सोहळा जिथं हरिहराची भेट आहे. बाबाजी उपस्थित आहे, स्वामीजी उपस्थित आहे. गणेश भाऊनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग, असं कुठंतरी म्हटलेलं आहे. महाराजांचं प्रमाण आहे. विष्णू पूजा करी शिवाशी जो निंदी तयाशी गोविंदू ठाव नाही, किंवा असं काहीतरी प्रमाण आहे. म्हणजे शिव आणि विष्णू एकच आहे. नामा म्हणे शिव विष्णू एक, वेदाचा विवेक आत्माराम. याप्रमाणे आज हा सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे. सांगायला हरकत नाही, महाराष्ट्र ही संतभूमी आहे. बाबाजी, उत्तराखंडामध्ये जर आपण गेलं तर कमानीवर लिहिलेलं आहे, देवभूमी में आपका स्वागत है. कुठंतरी आपल्या महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये प्रवेश करताना प्रत्येक ठिकाणी कमान तयार व्हावी आणि तिथं लिहिलं जावं, संत भूमी में आपका स्वागत है. महाराष्ट्र भूमी ही संतांची खाण आहे. जगाला तत्वज्ञान देणारी, जगाला विचार शिकवणारी, जगाला योग सांगणारी ही भूमी आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी चारी आश्रमांना जो उपदेश केलेला आहे, तो ब्रह्मचारी आश्रम असेल, ग्रस्त आश्रम असेल, वानप्रस्थ आश्रम असेल अथवा संन्यास आश्रम असेल, वारकरी संप्रदायातल्या सर्वच सकल संतांनी या वृत्तीमध्ये जाऊन, मग संन्यासी वृत्तीमध्ये जाऊन, ब्रह्मचार्य वृत्तीमध्ये जाऊन, त्या प्रत्येक अवस्थेचा अनुभव घेऊन जगाला ज्ञान दिलंय. आणि ज्ञान देता 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 आज मला वाटतं राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज बाबाजी त्यांच्या चरित्रामध्ये आपण जर ऐकलं तर पंढरपूरची वारी न चुकता ते करत होते. आणि पंढरपूरची वारकरी, पहिले वारकरी तर आमचे भोले बाबा आहेत. म्हणून तर आद्यगुरु शंकराचार्यांनी पांडुरंगाचं वर्णन करताना परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. पांडुरंगाच्या दरबारामध्ये आठवलेजी शास्त्रीजी यांच्याही एका कार्यक्रमाला गेलो असताना त्यांनीही तिथं सांगितलं त्याचं महत्त्व, की वाळवंटामध्ये गेल्यानंतर पांडुरंगाचं एक अनुभूती अशी आली का 3 तास समाधी त्यांची तिथं लागली. म्हणजे सकळ दैवतांचं दैवत जे भूवैकुंठ आहे पंढरपूर या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. आपल्याला एवढं माहिती आहे की एखाद्या अनेक गावांची म्हणजे तालुक्यानं जिल्हा, जिल्ह्यानंतर राज्य, प्रत्येक राज्याची एक राजधानी असते. तशी महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई, तशी प्रत्येक राज्याची राजधानी आहे, प्रत्येक देशाची राजधानी आहे. आपल्या देशाची राजधानी दिल्ली आहे, प्रत्येक देशाची राजधानी वेगवेगळी आहे. परंतु कधी कधी प्रश्न पडतो, या ब्रह्मांडाची सुद्धा राजधानी कुठेतरी असेल. हे ब्रह्मांडाचा चालक, पालक, मालक, उत्पत्ती, स्थिती, लय ज्याच्या ताब्यात आहे असा एकच सत्ताधीश कुठेतरी असेल, तोही या महाराष्ट्रात आहे असं आपल्याला लक्षात येतं.
जे भूवैकुंठ आपण म्हणतो, म्हणजे विश्वाचा ब्रह्मांडाचा कारभार जिथून चालतो ते पंढरपूर. असंही अतिशयोक्ती होणार नाही की इथनं म्हणजे ती ब्रह्मांडाची राजधानी म्हणता येईल असं पंढरपूर क्षेत्र या महाराष्ट्रामध्ये आहे. कधी कधी बाबाजी असंही मनामध्ये येतं की या निमित्ताने इथं वारकरी आहेत, ज्येष्ठ सगळे महाराज मंडळी आहेत, आणि तुम्ही तुमच्या वाणीला आणि तुमच्या आदेशाला एक वेगळं अधिकार आहे, सामर्थ्य आहे, प्रभाव आहे. दोघंही विभूती महात्मे या ठिकाणी बसलेले आहेत. आम्ही लहान तोंडी मोठा घास होईल, परंतु आपल्याला निवेदन या ठिकाणी करतो या निमित्ताने या सगळ्या उपस्थित वारकऱ्यांच्या आणि सर्व बाबाजी परिवाराच्या उपस्थितीमध्ये की एकादशीच्या दिवशी जी संतभूमी आहे महाराष्ट्र म्हणजे, आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जर पंढरपूरसारखं भूवैकुंठ आहे, जी ब्रह्मांडाची राजधानी आपण म्हणूया, या एकादशीच्या दिवशी तरी कमीत कमी महाराष्ट्र राज्यातले संपूर्ण बार बंद व्हावे आणि मांसाहार विक्री बंद व्हावी असं निवेदन आपल्या सर्वांच्या वतीनं आपण सरकारला दिलं पाहिजे आणि अधिकृत ती घोषणा व्हावी संसदेमध्ये किंवा विधान भवनामध्ये. आणि म्हणून अशा पद्धतीचं त्या ठिकाणी व्हावं. असे बरेच मुद्दे आहेत, पण हे मुद्दे विशेष करून आपल्याला एकादशीच्या दिवशी अनेक गोष्टी आहेत त्या प्रामुख्याने आता वेळ होत चाललाय, बाबाजींना त्र्यंबकेश्वर आळंदी क्षेत्राला जायचं आहे. या ठिकाणी मी वाणीला विराम देतो. आजच्या या वारकऱ्यांना जो सन्मान तुम्ही लाखलगावकरांनी दिला, स्वामीजींनी जो आम्हाला सन्मान दिला, आम्हाला निमंत्रित केलं, आदेश केला, आणि त्याबद्दल आपल्या सर्वांचे बाबाजींचे खूप सारे आभार मानतो. सर्वांना धन्यवाद देतो आणि वाणीला विराम देतो. रामकृष्ण. आपल्याला सर्वांना विनंती आहे, कारण विधीचा टाईम झाला आहे. कारण बाबाजीचा नेम असा असतो का टाईम झाल्यानंतर विधी सुरू होती, तर मी विधी सुरू करा अशी विनंती करतो आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो का आपण तोपर्यंत आलेल्या लोकांचा सत्कार करा, पूजन करा. हां, आणि बाबा नंतर बोलतील, विधी झाल्यावर नाही विधी झाल्यावर बोलतील. हां, 10 मिनटं विधी, आणि तोपर्यंत सर्वांचं पूजन झाल्यानंतर लहितकर महाराज आणि मग महामंडलेश्वर जगद्गुरू शांतिगिरी महाराज. सर्वांनी उजव्या हातावर पाणी घ्या सर्वजण. ओम केशवाय नमः स्वाहा. दोन्ही डोळ्यांना पाणी लावा. ओम माधवाय नमः स्वाहा. ओम नारायण नमः स्वाहा. दोन्ही डोळ्यांना पाणी लावून राहिलेलं पाणी अंगाभोवती शिंपडा. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. ओम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज. बजरंग बली. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे. अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. अच्युत केशव विष्णुर्हरि. सत्यं जनार्दन नारायणश्चयमेत. अष्टकं नाम शुभम्. केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव. श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायक. ध्यानमूलं गुरुमूर्ति. पूजामूलं गुरुरूपा. मंत्रमूलं गुरुवाक्य. मोक्षमूलं गुरुकृपा. पूजा सत्यं मंत्र सत्यं. सत्यं देवं निरञ्जनं. गुरुवाक्य सदा सत्यं. सत्यमेकं परं वद. तथा शरणं नास्ति. त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर. ब्रह्मा. ओम नमो शिव गायत्री. महागायत्री. ओम नमो कपिला गायत्री. नमो रुद्र गायत्री. ओम नमो राम गायत्री. नमो हनुमान गायत्री. ओम नमो चंडी गायत्री. नमो नंदी गायत्री. ओम नमो मूळ गायत्री. नमो पीठस्वरूपे गायत्री. ओम नमो शंकर गायत्री. ओम नमो विश्वामित्र गायत्री. ओम नमो जीपात्री. ओम नमो जिदशस्वरे. ओम नमो विद्या विजय. नमो शुद्ध गायत्री. ओम नमो आदि विजय. नमो विनायके. ओम नमो रक्तांसी. नमो कामांक्षी. ओम नमो बीजांसी. नमो स्वयं प्रकाश.
अशी ओम नमो अनादि गायत्री क्रां क्रीं क्रूं क्रो ह्रां ह्रां ह्रीं ह्रीं ह्रो क्लां क्लीं क्लूं क्लो ह्रां ह्रां ह्रीं ह्रीं ह्रो रं रां ब्रीं ब्रूं रो शं शं शुं शुं शो लं लां लिं लुं लो थं थां धिं धिं थो रं प्रां ब्रीं ब्रूं ब्रो नौ नां धिं धिं नो रं रां ह्रीं ह्रूं रो द्रां द्रां धिं धिं द्रो ग्रं ग्रां ग्रीं ग्रूं रो ह्लां ह्लां शुं शुं श्लो शं शां शिं शिं शो ह्लां ह्लां धिं धिं लो ग्रं ग्रां ग्रीं ग्रूं रो श्लं श्लां शिं शिं श्लो रं स्रां श्रीं श्रूं रो स्लां स्लां झिं झिं झो रं रां ब्रीं ब्रूं रो स्लं स्लां जिं लुं लो ओ वा वि ओ ओम क्रो ओम रा अंगुष्टाभ्यां नमः ओम क्रोधस्त्रिभ्यं नमः क्रो मध्यमाभ्यां नमः ओम रोणविगभ्याय नमः कनिष्ठकाभ्यां नमः ओम सोनेत्राय नमः शिखाय वषट् ओम मृगपादत्राय नमः समुद्रमुखाय नमः ओम क्रोम हृदयाय नमः क्रों क्रों बाभ्यां नमः ओम रो कंठाय नमः क्रों क्रों कटिभ्यां नमः ओम क्रोधस्त्रिभ्यं नमः ओम मुखाय नमः ओम लो पुष्टे नमः भ्रुकुटये नमः ओम रस्वाय नमः ओम दीर्घाय नमः ओम श्रीललताय नमः ओम क्रम तम नम पूर्णाय नमः ओम प्रथमाय नमः नम नमां सम नमः ओम ढम नमः ब्रह्म नमः जम नमां शम नमः शम नमः गम नमः ओम हम नमः ओम गम नमः चं नमः चं नमः क्षम नमः ओम कम नमः ओम झन नमः झन नमः ओम नमः ओम थम नमः ओम टन नमः ओम तन नमः यम नमः ओम दम नमः वन नमः वन नमः अथ तत्रागमद ब्रह्मा भवान्या च समं भवा महेन्द्र प्रमुखा देवा मया स परमेश्वरा शुद्ध गंधर्वा विद्याधर मोरगा चारणो यक्षरक्षां सिकंदरो सरस्वतीजो दृष्टकामा भगवतो निर्णायं परमोत्सुका गायं दस्य गुणं तस्य चौरे कर्मोण जनुजो वर्ष पुष्प वर्षाणि विमानावली विर्णवा कुर्वन्तो संकुलं रोदनोक्त्या परमयायिता भगवान पितामह विक्षेपतिरात्मनो युभो संयोजात्मने त्रिणिविले लोकाविरामा सुतनो धारणा ध्यान मंगलम जगतारणग्ने हततधामोजसुखा दिव्यदुन्दुभयो नेतु पेतु सुमनस्यख सत्यं नर्तरिभूमि कीर्तिधरिजानतं देवादयो ब्रह्म मुख्यान विश्यन्तं सुदामनि अविद्यागतिं कर्षवतर्षुताते स्मिता सौदामन्यथाकाशे अन्त्यायित्वा ब्रह्मण्डलम् गतिं सृजवर्तिस्ता कृष्णस्य देवते ब्रह्मरुद्रादयस्ते तु दृष्ट्वा योगगतिर्हरे स्मिता सवर्तिलोकं विस्तता राजन परश्यतनुवृज्जननाप्ययः मायावणवेटाण्डस्य सृष्टवात्मनेदमनु विश्वप्रियन्ते चान्ते श्रद्धजात्मयं न परत्सास्ते मर्तेन्द्रियो गुरुसुतन्यवलोकनीत त्वं जानय चरन्दा परमाश्रितग्धम् जिगेन्द्रकान्तकमिजं सावनीच किं स्वावने स्वर्णेन मृगयं सदेहम् तदाप्योजितं वाप्ये जनन् तुजतित्र नैचित् प्रणीतो पुरत्र शोषितं मर्दिन् किं स्वस्थगतिं प्रदर्शयन् एतां प्रातरुक्ताय कृष्णसेवतविभ्राम् कीर्तियद्भक्त्या तामेवाप्नोत्यनोत्तमम् मोहनारायणं देवं सर्वशक्तिमय प्रभु अधिदेव जगन्नाथ प्रणमामि मुहुर्मुहुः सच्चिदानन्दरूपस्य तस्य सर्वगतस्य वेदोत्पित्यं कथयति प्रभाव परमात्मनः प्रणीपदा विचक्रमे विसर्गोपादाभ्य अतो धर्माणि धारयन् तस्य पादे प्रातर्भूत ब्रह्माण्डरूपानुभूत यजति तस्य शक्त्या तद्यस्तस्रैव विश्रुतम् सर्वभूतनिकेतन तं मन्दमोक्षं परायण कर्मपासन्यानामालयं देवरूपिणम् नमामि पर्या भक्त्या दातारं सर्वसम्पदा वेदोपित्यं कथयति स्वरूपं जगदात्मनाम् मनारणं देवभूता श्री गणेशाय नमः श्री सामदाशिवाय नमः अस्य श्री सुरक्षास्तोत्रमन्त्रस्य याज्ञवल्क्य ऋषि श्री सदाशिव देवता अनुष्टोपचन्द श्री सदाशिवपित्यस्य सुरक्षास्तोत्रविनियोगः चरितं देवदेवस्य महादेवस्य पावन अपारं परमोदारं चतुर्वर्गस्य साधनं गौरीविनाय गोपेद पञ्चवक्रादिनेत्रकम् यं दासभूज सुरक्षापडेन्द्र गंगाधर शरपातु बालवन्देन्दुशेखरा नयने मदन्नस्वीकरणोत्तरपरिभूषण प्राणं पातु पुराराति मुखं पातु जगत्पति वागीश्वर पातु गन्धराक्षि कंठ पातु मे कंठस्कंदो विश्वदुरंदरा भुजौ कर्ता करो पातु विनाशक हृदयं शंकरा पातु जठरं गिरिजापति नाभि मृत्युञ्जय पातु गणिव्याघ्राजिनाम्बर सांकिनी पातु दीनार्थ शरणागत वत्सला महेश्वर पातु जानने जगदीश्वर जंगे पातु जगत्कर्ता गुल्फो पातु गणाधिपा करुणा सिन्धु सर्वाङ्गानि सदाशिवा एतं शिवलोपेता रक्षा
छाया सुकृती पठे भूत पिशाचाद्य त्रैलोक्य विचरन्ति भयंकरनामेदं कवचं पार्वतीपते नारायण स्वप्ने शिव रक्षा यथा विष श्री याज्ञवल्क्य प्रोक्तम श्री शिवरक्षा स्तोत्र संपूर्ण ओंकार बिंदु संयुक्त नित्यं ध्यायन्ति योगिना मंदिर शिव देवा नमन्ते अप्सरसो महादेव महात्मानं महाध्यानं परायणं शिवं शांत जगन्नाथं लोकानुग्रहकारकं वहानर्षभो यस्य वासुकी कंठभूषणं यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा अक्षरमिदं स्तोत्रया पठे शिवसन्निधौ इति श्रीरुद्रयामले उमामहेश्वर संवादे सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनं केदार हिमोत्पृष्टे डाकिन्याभिमाशङ्करं वारणेचे विश्वेश त्र्यंबकं गौतमीष्टदे वैद्यनाथ चित्ताभूमो नागेशं दारुकावने द्वादशेतानि नामानि प्रातरुत्थाय पठे यं यं कामपेक्षैव पठिष्यन्ति नरोत्तमा तेषां दर्शनादेवं पातकं नैव तिष्ठति शर्वाय क्षितिमूर्तये नमः रुद्राय अग्निमूर्तये नमः भीमाय आकाशमूर्तये नमः ओम महादेवाय सोममूर्तये नमः ओम हराय नमः महेश्वराय नमः नमः शूलपाणे नमः ओम पिनागुरुषे नमः ओम शिवाय नमः ओम पशुपते नमः देवाय नमः पद्मासि समस्तस्तुति मम रांगनि व्याघ्रां कृति वसानं विश्वाद्यं विश्वबीजं निखिलं भयरं पंचवक्रं ओम दिनेत्रगं नमः पार्वती पते हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की श्री गुरुदेव दत्त 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 रक्तनंदन निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज की जय बजरंग बली की जय गंगा गोदा मैया की जय सर्वांनी ध्यानाला बसा 3 माळींचा जप सर्वांनी अनुष्ठानात त्यांनी या ठिकाणी करा नामदेव या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांचे चरित्रगडे अभ्यासक आणि आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण डॉक्टर रामकृष्णजी दास लवितकर महाराज यांना विनंती करतो ते आपल्या सर्वांना आशीर्वाद देतील. गोदा तटी निर्मळे गोदा तटी निर्मळे देवदेवीची राऊळे संत महंत मिळे दिवस जाय सुखाचा. प्रातस्मरणीय सद्गुरुवर्य बाबाजी ज्या पुण्यभूमीमध्ये नाशिक परिसरात आल्यानंतर पहिल्यांदा यज्ञ या ठिकाणी झाला, अनुष्ठान या ठिकाणी झालं आणि त्याच प्रेरणेमुळे आज या परंपरेचे थोर अधिकारी अध्यात्म शिरोमणी आणि प्रयागच्या कुंभपर्वात सर्व साधू समाजानं आखाडा परंपरेनं ज्यांना जगद्गुरू या पदावर विभूषितांनी पट्टाभिषित केलं ते प्रातस्मरणीय आपल्या गुरुमाऊली स्वामी शांतिगिरीजी बाबा, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती
संत साधू महात्मा विरक्त संन्यस्त ज्या पुण्यभूमीमध्ये जन्म घेतात ती पुण्यभूमीच मूळची पावन असते. गोदावरीचा हा खरं तर उत्तरेकडे गोदावरी प्रवाहित आहे बघा, म्हणजे उत्तरवाहिनी गोदावरी आहे. गोदावरी हा शब्द व्युत्पत्तीमूलक आहे. गोवध हरी, महर्षी गौतमांना गोहत्येच्या महत्पापातून जिनं अभिमुक्त केलं आणि विश्वकल्याणाकरता जी अखंड प्रवाहित आहेत अशा ठिकाणी आज आपण एकत्र जमलो आहे. खरं तर वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान, भक्ती परंपरा, ज्ञानाची परंपरा आपण अभ्यासली पाहिजे. वारकऱ्याकरता हरिहरा भेद हा विचारच नाही. वारकरी म्हणजे हरिण हर, त्यांचा देवच हरिहराचा ऐक्य आहे. कारण पंढरपूरचा पांडुरंग याची स्वयंभू अवस्था अशी आहे, रूप पाहता डोळसू, सुंदर पाहता गोपवेशू, महिमा वर्णिता महेशू, जेने मस्तकी वंदिला. समग्र मूर्ती ही कृष्णरूप आहे, पण या मूर्तीच्या माथ्यावर शिवलिंग आहे. म्हणून पांडुरंगाची महापूजा होताना ब्राह्मण मूर्तीच्या पायावर तुळशीपत्र ठेवतात, पण डोक्यावर मात्र बिल्वपत्र वाहतात. याचा अर्थ असा आहे, पांडुवर्ण आहे ज्याचा, रंगसंगती शास्त्रामध्ये धवल आणि कृष्ण एकत्र झाले की पांडुवर्ण होतो. भगवान शिवाची स्थितप्रज्ञता हा धवलवर्ण आहे आणि भगवान कृष्णाची प्रेमलक्षणा भक्ती हा कृष्णवर्ण आहे. आणि या दोन्हीचं एकत्रीकरण म्हणजे पांडुरंग आहेत. नेमधर्मानं त्या पांडुरंगाच्या दर्शनाला जो जातो तो वारकरी. वारकरी शब्द, वारकरी काय कुठला पंथ नाही, संप्रदाय नाही, ही भक्ती परंपरा आहे. आणि सांगायला हरकत नाही या ठिकाणी आज परिव्राजक, आज सर्व अर्थाने अध्यात्माच्या शिरोधार्य विचारावर जे आज साधू समाजामध्ये आणि सन्मानित आहेत असे आपले, आता आम्हाला सवय लागली, पूर्वी महात्माच म्हणायचो आम्ही त्यांना. बाबाजी आणि महात्मा म्हणजे भगवान दत्तात्रय, मच्छिंद्रनाथ, मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ, गोरक्षनाथ गहिनीनाथ, गहिनीनाथ निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज. बाबाजी आणि महात्माजी अशा पद्धतीनं आपल्या भक्तीची त्यांनी मोठी वाटचाल केलेली आहे. लक्षात ठेवा, 36 वर्षाले 3 तप झाली आणि त्यांचं महानिर्वाण झालं. आणि बाबाजीने जो आपला प्राणत्याग केला तो महात्मांच्या मांडीवर डोकं ठेवून केलेला आहे. याचा आम्ही साक्षीदार आहे, त्याचे साक्षी भोगते आहोत. आणि तेव्हाच या परंपरेचे अध्वर्यू उत्तराधिकारी म्हणून बाबाजींचे सर्वार्थाने संन्यास धर्माप्रमाणे जे अंत्यसंस्कार होते त्या संस्काराला मी हजर होतो. आणि त्यांच्या हातूनच त्यांना स्थलसमाधी कोपरगाव या ठिकाणी देण्यात आली. तेव्हाच साधू समाजानं या सर्व बाबी मान्य आणि स्पष्ट केलेल्या आहेत. तेव्हा या परंपरेचे उत्तराधिकारी, अध्यात्म शिरोमणी आणि माझ्या अवलोकनाप्रमाणे मी तर त्यांच्या अनेक वर्षाचा संगतीत आहेत. बाबाजी असतानापासून आता बाबाजी असतानाचे आधीचे 20 वर्ष आणि आताचे 36 म्हणजे 56 वर्षाचा या परंपरेशी मी जोडलेला एक साधक आहे. लक्षात ठेवा, ही जी अनुष्ठान परंपरा आहे ती संसारी लोकांमध्ये रूढ नव्हती. एकांतामध्ये जाऊन ईश्वराचं प्रणिधान केलं जायचं, गुरुमंत्राचा जप केला जायचा. पण बाबाजींनी सर्वसामान्याच्या उद्धाराकरता संसारी लोकांना, साधकांनाही देखील अनुष्ठान करता यावं आणि म्हणून
अशा पद्धतीनं ही परंपरा महाराष्ट्रामध्ये रूढ केलेली आहेत आणि महात्मांनी तर त्याच्याही पुढचं पाऊल टाकलं. ज्या मार्गाचा अधिकार श्री शूद्रांना नाही अशा स्त्रिया देखील आता अनुष्ठानाला बसल्यात. लक्षात ठेवा, ही महत्त्वाची क्रांती आहे. मला काही मुद्दे या ठिकाणी मांडायचे आहेत. बाबाजींचा हा उत्सव या ठिकाणी त्याचा पूर्वसंध्या म्हणून नामदेवरायांनी शब्द वापरला, पण आणि महात्मांनी पण एक त्याला टायटल दिलं रंगीत तालीम. ठीक आहे, आता ते हे उत्सव म्हणजे आता काहीच नाही. तुम्ही बघितले नाही, 8वं पुण्यस्मरण, 11वं पुण्यस्मरण, 13वं पुण्यस्मरण आणि 16वं पुण्यस्मरण म्हणजे गिनीज बुकामध्ये त्याची नोंद झाली. मला सांगा, असा कोणता या जगामध्ये महात्मा आहे की जो भाविकांना 1100 पोते साखर गाळून बुंदी आणि तेवढेच 1100 पोते, आता भात करावा तर तो खराब व्हायचा म्हणून महात्मा फार आणि प्रत्युत्पन्न त्यांनी त्याचा प्रसाद बनवला. म्हणजे एकत्र लाही मुरमुऱ्या शेव एकत्र करून तो प्रसाद आणि बुंदीचा प्रसाद. आता मलाही त्यांच्या आशीर्वादाचा मोठा लाभ. त्या उत्सवामध्ये मला काल्याचं कीर्तन करण्याचं भाग्य मिळालं. वास्तव पाहता ते कीर्तन सातारकर महाराजांचं ठरलं होतं, पण गर्दी जेवढी झाली की त्यांना संभाजीनगरपासून आश्रमापर्यंत यायलाच वेळच मिळाला नाही. शेवटी आले. मला दया आली त्या सातारकर महाराजांची की यांना निमंत्रण दिले आपण, आणि मी म्हटलं आता तुम्ही आणि महात्माजी दोघं मिळून दहीहंडी फोडा. आता काही विलाज नव्हतं त्या गोष्टीला. प्रचंड अशा प्रकारची भाग आहेत. मला वाटतं या प्रभावी आणि धर्मनिष्ठ अशा गुरुनिष्ठ अशा महात्म्याचं मी काय वर्णन करणार आहे. माझ्याकडे 40 प्रोफेसर पुणे विद्यापीठामध्ये PhD झाले, आणि खरं तर शांतिगिरी बाबांच्या कार्यावर सुद्धा आता PhD होणं आवश्यक आहे. जर आता पुढचा एखादा छात्र जर मला मिळाला तर मी सांगणार आहे की तू पहिल्यांदा त्यांच्याकडे जा, अथपासून इथपर्यंतचा त्यांनी केलेलं कार्य बघा. अध्यात्म शिरोमणी ही फार मोठी पदवी आहे. आणि जगद्गुरू, आता आद्य शंकराचार्यानंतर 4 पीठं जगद्गुरूची आहेत, पण त्यांचा अधिकार, योग्यता, अनुभव आणि धर्मनिष्ठ जीवन पाहून प्रयागच्या कुंभमेळ्यामध्ये त्यांना 13ही आखाड्यांनी जगद्गुरू पदावर बसवलं. लक्षात ठेवा, ही सोपी बाब नाही कोणालाही जगद्गुरू करणं. आणि जगद्गुरूची पात्रता, क्षमता त्यांच्यात आहे. एक लक्षात ठेवा, पहिले जगद्गुरू भगवान कृष्णचंद्र, दुसरे आद्य शंकराचार्य आणि तिसरे जगद्गुरू म्हणून संन्यास परंपरेमध्ये आपले प्रातस्मरणीय शांतिगिरी बाबा हे त्यानंतर जगद्गुरू पदावर गेले, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून बोलावं तेवढं कमी आहेत. त्यांच्या काही संकल्पना आहेत, मी त्या जाणून आहेत. परवा त्यांना माझ्या अमृत महोत्सवाचं निमंत्रण द्यायला मी ओझरच्या आश्रमात गेलो. 1 तास, सव्वा तास खूप माझ्याशी मन मोकळेपणाने त्यांनी चर्चा केली. काय कल्पना आहे बाबाजींच्या की हा देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित व्हावा. हो, कोणाही साधू, आता साधू संतांची जरी मागणी असली पण पुढे येत नाही कुणी. पण बाबाजींनी आज घोषणा केली की आपला भारत देश हिंदूंचा राष्ट्र म्हणून घोषित व्हावं. आणि त्याकरता हा मोठा प्रकल्प अतिरुद्र स्वाकार, ती काही सत्यनारायणची पूजा आहे का? अतिरुद्र, रुद्र, महारुद्र, त्याच्यानंतर लघुरुद्र, रुद्र, महारुद्र, अतिरुद्र, 1000 कुंडापेक्षाही अधिक कुंड निर्माण करायचे. ते कशाकरता करायचे आहेत? यज्ञ भूतांच्या पालना, नाश कार्याकारणा,
पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. या महाराष्ट्र भूमीतले लोक सुखी व्हावेत, त्यांना आरोग्य मिळावं, शांती मिळावी, त्यांचं ऐश्वर स्थिर राहावं, अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक क्लेशातून त्यांना उपद्रव होऊ नयेत, भूत प्रेत पिशाच्यापासून बाधा होऊ नयेत, त्याहीपेक्षा हिंस्र प्राण्यापासून हिंस्र पक्षापासून हिंस्र पशुपासून कुणाही भक्ताला साधकांना उपद्रव होऊ नयेत म्हणून हा फार मोठा संकल्प आहे. एवढा मोठा संकल्प कोणीही महात्मा एवढं धाडस करू शकणार नाही. ते धाडस त्यांनीच करावं, आपण त्याच्याबद्दल बोलू शकणार नाही. खरं तर काही वैषम्याच्या पण बाबी माझ्या मनाला अनेक वर्षापासून ती सल आहे. बाबाजींचं सुद्धा हे हिंदू धोरण राबवण्याकरता काही संकल्पना आहेत. काही लोक वेगळी चर्चा करतात, पण ती चर्चा तशी नाही. त्यांना कुठल्याही मानाची सन्मानाची पदाची अपेक्षा नाही, पण अधिकृतपणे आपला विचार मांडला जावा. आणि म्हणून 2 वेळेला त्यांनी प्रयत्न केले, पण लोक म्हणजे आता लोक तैसावो धरिता धरवेना. त्यांना म्हणलं हे आता आपल्या आवाक्याच्या बाहेरचा विषय हा. तेवढे पैसे आपल्याकडे नाही, तेवढे दारूचे पेटारे आपल्याकडे नाही, आणि आपण त्या गोष्टी करू शकत नाही. पण त्या बाबाजींना भेटून गेल्यानंतर मी 6 पानाचं पत्र येऊन ठेवलं आहे, आणि ते पंतप्रधान मोदींना मी पत्र आता पाठवणार आहेत की आमचे महात्माजी आता पुन्हा 3ऱ्या वेळेला नाही राहणार उभे, पण ताबडतोब त्यांना राज्यसभेवर वारकऱ्यांचा विचार, संतांचा विचार, धर्माचा विचार मांडण्याकरता आपण घेतलं पाहिजे, आमचा आग्रह आहे. आता असेंब्लीमध्ये बरेच महाराज आहेत, पार्लमेंटमध्ये आहेत, पण आपल्या महाराष्ट्राचे आणि वारकऱ्याचा जिव्हाळा असलेले आहेत भरपूर महात्मे, पण वारकऱ्यांचा जिव्हाळा म्हणून या भागातील किंवा महाराष्ट्रातील वारकऱ्यांना पंढरीला गेल्यानंतर सोयीसुविधा झाली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी मोठी धर्मशाळा उभी केली. किती मोठी धर्मशाळा, मला वाटतं संपूर्ण पंढरपुरातली वंसमोर धर्मशाळा म्हणजे शांतिगिरी बाबांची धर्मशाळा आहे. आणि निवृत्तीनाथाबरोबर जेवढ्या दिंड्या जातात आणि पंढरपूरला जातात हक्कानं आणि मोठ्या आपुलकीनं त्या ठिकाणी निवास करतात, प्रसाद होतो, भजन कीर्तन होतं. केवढी दया लक्षात ठेवा. काशीला जाणारी लोक त्या ठिकाणी त्यांना सुविधा पाहिजे. आता काशीला जाणं सोपं काम नाही, पण गंगापार महात्मांनी फार मोठी धर्मशाळा उभी केली. मला ज्यांनी आमच्या विरक्त परंपरेची दीक्षा दिली ते प्रातस्मरणीय यमुनाचार्यजी सत्वा बाबा होते, आणि महात्मावर फार प्रेम. ते एकदा मला म्हणाले, ये महात्मा तो बहुत बड़े विलक्षण है, इतना बड़ा काम करना कठीण बाब आहे, लक्षात ठेवा. काशीमध्ये मोठं केलं आणि सर्वत्र, आणि आपल्या भक्तांना भारतभर घेऊन फिरले. कामाक्षीला अनुष्ठान, बद्रीनाथला अनुष्ठान, केदारनाथ म्हणजे 12 ज्योतिर्लिंग, तिथे जाऊन 4 धाम, 7 मोक्षपुऱ्या सर्वत, आणि पंढरपूर काही त्यांनी सोडलंच नाही. पंढरपुरात अनुष्ठान, रामेश्वरला अनुष्ठान. सोपं काम नाही हो. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणचे होणी मूर्त, अनुष्ठाने जगात येत वडील जे. संत माऊलींनी जे वर्णन केले ते तंतोतंत वर्णन आपल्या संत श्री जगद्गुरू शांतिगिरी बाबांच्या बाबतीत आहे, लक्षात ठेवा. आणि आज काही जे संकल्प त्यांच्या मनात आहेत ते परिपूर्ण व्हावेत. माझ्याही अमृत महोत्सवाला त्यांनी यायचं कबूल केले, मान्य केलं आहे. आणि त्या दिवशी 21 तारखेला मी खरोखर सांगतो 10-20 हजारापेक्षाही कमी लोक मी राहू देणार नाही, माझे कान पकडा. पण आपण तिथं येऊन मला आशीर्वाद द्या. आमचे वारकरी, आता आमच्या रायते महाराजांनी खूप प्रयत्न केले, सर्वांना कळवलं, पण वारकरीच ते आता बघा ना, काहींनी पाकिटं घेतले आणि लगेच निघून गेले. म्हणून शक्यतो काल्याचं कीर्तनानंतर आम्ही पाकिट देत असतो बरं का सप्ताहामध्ये, पण आपण आधीच दिल्यामुळे ते गायब झाले.
असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, काय अडचण नाही. आज बाबांना आपल्याला कल्पना आहे, 16व्या पुण्यस्मरणाला 35,000 लोक पारायण करत होते. एवढी सोपी बाब नाही, 35,000 आणि प्रचंड गर्दी, दररोज 10 लाखपेक्षाही अधिक लोक. आणि म्हणून अमेरिकेतील गिनीज बुकामध्ये त्याची नोंद झाली की अशी विलक्षण घटना पुन्हा होणार नाही. परंतु आता 36वं पुण्यस्मरण तेवढ्या ताकदीचं, तेवढंच भव्य दिव्य व्हावं अशी महात्मांची मनातून अंतःकरणातून इच्छा आहेत. आणि त्याच्या आधी आपल्या सर्वांना त्यांनी त्याची जाणीव करून देण्याकरता हा ते रंगीत तालीम, याचा अर्थ तो आहे, दुसरं काय तिथे. आणि या भूमीचं वैशिष्ट्य आहे, या भूमीनं संत जनार्दन स्वामी महाराजांना प्रेरणा दिली. इथे पहिला यज्ञ झाला, इथे अनुष्ठान मला आठवते, ते अनुष्ठान दत्तजयंतीचं अनुष्ठान नाही का. आणि पूर्वी बाबाजी असेपर्यंत दत्तजयंतीचं अनुष्ठान इथेच होत होतं. नागपंचमीचं अनुष्ठान त्र्यंबकेश्वर, अक्षय तृतीयेचं अनुष्ठान वेरूळ, हे ठरलेलं होतं सर्व काही. आणि प्रत्येक अनुष्ठानामध्ये अखंड नामस्मरण, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तनं, अतिशय वारकरी पंथाविषयी त्यांना आकर्षण होतं. तेवढंच आकर्षण आपल्या गुरुची सेवा म्हणून महात्मांच्या ठिकाणी आहे. खरं तर खूप बोलण्याचे विषय आहेत, त्यांच्या कार्याबद्दल मी काय बोलावं. आज महाराष्ट्रभूमीमध्ये आंध्रा, कर्नाटक, मध्य प्रदेशपर्यंत महात्मांचे शिष्य आहेत, साधक आहेत. 10 लाखापेक्षा कमी नाही, खरं सांगतो तुम्हाला. ते 10 लाख साधक त्यांनी घडवले, त्यांचे प्रपंच उत्तम केले, व्यसनमुक्त केले. आता एवढे व्यसनमुक्त माणसं करायला शासनाला कमीत कमी 100 अब्ज रुपये लागले असते. पण महात्म्याने फक्त एक रुद्राक्षमाळ, कानात मंत्र, 7 दिवसाचं अनुष्ठान झालेच मुक्त, म्हणजे एक प्रकारचे व्यसनमुक्तही केले. आणि त्यांचा संसार परमार्थही, आपला संसारही उत्तम प्रकारचा. आज चांगला संसार आणि चांगला परमार्थ जर पाहायचा असेल तर शांतिगिरी बाबांच्या भक्त परिवारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. याला कारण त्यांनी संस्कार आणि संस्कृतीला मूल्य दिलं आणि आपल्या आयुष्यामध्ये धर्मसेवा फार मोठ्या प्रमाणात केलेली आहेत. खरं तर ते स्वामीनंतर, बाबाजीनंतर आज संपूर्ण महाराष्ट्राला अत्यंत प्राणप्रिय संत कोण जर असतील, कुंभाताई देखील त्या ठिकाणी मोठं अन्नदान, तिथे साधू लोकांना आता समष्टी देणं. आता समष्टी देणं काय सोपं थोडंच आहे. समष्टी म्हणजे एवढ्या साधूंना जेवायला आणि ते त्याच्या मानाप्रमाणे, सन्मानाप्रमाणे दक्षिणा अशी आहे. महामंडलेश्वर असेल, त्याच्या पुढचं पद असेल, अमुक तमुक असेल, तशा पद्धतीनं आता पण ते सर्व आत्तापर्यंत त्यांनी साधू समाजाची सेवा, धर्माची सेवा, समाजाची सेवा, लोकांची सेवा, गुरुकुल उभे केले. बाबाजींनी गुरुकुल 1-2 गुरुकुल काढले होते. वेरूळला काढलं, आपल्या निफाड तालुक्यात तुमच्या गावाजवळ खेड्याला. आता त्याला पण मान्यता नव्हती, पण बाबाजींनी त्यालाही मान्यता आणून आज या गुरुकुलातून हजारो विद्यार्थी उत्तम प्रकारचे तयार झाले. मला भेटतात, कुणी डॉक्टर आहेत, कुणी इंजिनियर आहेत, कुणी वकील आहेत, कुणी उत्तम प्रकारचे. पण त्यांच्या कंठात रुद्राक्षमाळा आणि विधीचं अनुपालन, व्यसनमुक्त जीवन, प्रभावी जीवन, व्यभिचारापासून, भ्रष्टाचारापासून निर्मुक्त जीवन हा देशाला कलंक आहे, लक्षात ठेवा. व्यभिचार आणि भ्रष्टाचार या दोन्हीचं निर्मूलन बाबाजी आणि शांतिगिरी बाबांच्या या अनुष्ठान प्रक्रियेतून, धर्मसेवेतून घडलेलं आहेत. मी आपल्या इथे आज बरेच आता वारकरी कीर्तनकार आहेत आले इथे, पण ठीक आहे, काय आले नाही, पण नेमके आलेत. आता अखिल भारतीय वारकरी मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. वारकऱ्यांच्या आता तर 5-7 संघटना झाल्या, ठीक आहे, आणखी उद्या. परंतु आपण धर्मसेवा केली पाहिजे. प्रत्येक कीर्तनकारानं संप्रदायाच्या प्रचाराबरोबर आपण ज्या धर्मात जन्म घेतला त्या हिंदू राष्ट्राबद्दलची कल्पना मांडली पाहिजे. समाजामध्ये व्यतिरेक रूपानं बोललं पाहिजे. अन्वयाबरोबर व्यतिरेक जर आपण वापरला
तर अधिक प्रभावी हा धर्म तयार होऊ शकतो असाही त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून आज संत समाजाला, साधू समाजाला आदर्श, आणि खरं सांगायला हरकत नाही, रायते महाराज बाबाजी फार भोळे आहेत. मी जेव्हा मला आखाड्यांनी महंत बनवलं तेव्हा सर्वात मोठा आनंद शांतिगिरी बाबांना झाला. आणि तेव्हा वेरूळला आपलं त्र्यंबकला अनुष्ठान चालू होतं. स्पेशल हत्ती बोलवला आणि हत्तीवरून माझी मिरवणूक काढली, वेरूळला पण काढली. म्हणजे आपल्या आत्मीयता किती असावी ते कल्पनेच्या पलीकडचा भाग आहेत. खूप बोलण्यासारखे विषय आहेत. आज आपण काही निवडक लोकांना बोलवून सेवा या ठिकाणी त्यांचं वारकऱ्यांचं पूजन केलं. आणि आमच्या बाबांना म्हणजे प्रातस्मरणीय जगद्गुरू शांतिगिरी बाबांना राष्ट्रसेवा, धर्मसेवा, ईश्वर सेवा तर आहेत नित्यनेमामध्ये, त्यांच्या इतकं कुणीच कडक नाही. नित्यनेम सांभाळावेत, परमार्थाचे तर ते महात्मांनी सांभाळावेत. आणि या परंपरेला त्यांनी योग्य वळण दिलेलं आहे. सोयीचा परमार्थ त्यांनी केला नाही, विधीचा परमार्थ केला. आणि विधीचा परमार्थ असल्यामुळे निर्दुष्टपणे तो परमार्थ त्यांचा टिकून आहेत, साधक आहेत. तेव्हा त्यांना प्रभूनं चांगलं आरोग्य द्यावं, आणखी आम्हाला आशीर्वाद देण्याकरता ताकद द्यावी अशी प्रार्थना करतो. आणि आपला आशीर्वाद आहे, मला खात्री आहे बाबा. आता तुमचा काय महिमा आहे. जसं रामाच्या हाताने दगड बुडाले पण रामाच्या नावाने दगड तरले, लक्षात ठेवा. तेव्हा तुमचं नाव घेऊन कुणी जर इलेक्शन लढला, आता तुम्ही अनेक आमदार केले, खासदार तुम्हीच बनवले तुमच्या आशीर्वादानं. तेव्हा पण आता आम्ही पण हट्टी आहात. आज या लाखलगाव भूमीमध्ये आणि गोदावरीच्या तीरावर तुमच्या आशीर्वादानं निश्चितपणे लाखो लोकांचा मागणी भाग आम्ही नरेंद्रभाई मोदींकडे नेल्याशिवाय राहणार नाही. मी पण हट्टी महात्मा आहे. आणि आमचे बाबा आमच्या धर्माबद्दल, साधू समाजाबद्दल, आमच्या एकूण कार्याबद्दल शासनाला योग्य त्याची जाणीव करून देतील. कारण कुठलंही व्यासपीठ असल्याशिवाय विचार मांडता येत नाही. पण आता ही जी लोकशाही आहे ती लोकशाहीच मुळामध्ये चुकीच्या मार्गानं क्रमणा करते. पण माझी खात्री आहे. आणि आता जे आम्ही संकल्प बोललो आहे, आता मी कधी बोलत नाही, पण माझ्या मनात भावना तयार झाली की लोकांनी किती फसवलं. अरे नुसते आपले वारकरी आणि अनुष्ठान करणाऱ्या लोकांनी जरी पुढाकार घेतला असता तर तिप्पट मताने बाबाजी आले असते. पण वारकरी तटस्थ राहिले, लोकही हे राहिले, कुणाचे पैसे घे, पाकिटं घे, पक्षाच्या मागं पळाले आणि आपल्या बाबांना त्यांनी सोडून दिलं. माझ्या मनाला खटकलेलं आहे. पण निश्चितपणे बरं का निवृत्ती पाटील, तुमचा पक्ष काही असो, पण आमचा पक्ष म्हणजे जो काही असेल वारकऱ्यांचा, निश्चितपणे आता तुमच्या बाबाजींच्याच कृपेनं, महात्मांच्याच कृपेनं मलासुद्धा त्यांनी उच्च पदावर बसवलं आहे. त्याचा निश्चितपणे मी योग्य तऱ्हेनं उपयोग करील अशी या ठिकाणी देतो. आणि संत कुटयावर 18 डिसेंबर ते 24 डिसेंबरपर्यंत आहे. महात्मांनी मला कबूल केलं आहे. त्यांचा सत्संग होणार आहेत 21 तारखेला. आणि 21 तारखेच्या सत्संगात आता ते स्वतंत्र बॅनर छापणारे आम्ही. आणि आपल्या परिवारात जेवढे महात्मे त्या सर्वांना आपल्याला बोलवायचं आहे, मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे. आणि तिथे जगद्गुरू पदावर ते बसल्यामुळे संपूर्ण नाशिक आणि महाराष्ट्राच्या वतीनं त्यांचा त्या ठिकाणी आपल्याला सन्मान सोहळा योग्य रीतीनं पार पाडायचा आहे. कारण ते जगद्गुरू झाले प्रयागमध्ये. आपल्याला तो पट्टाभिषेक काही पाहायला भेटला नाही, आम्ही बघितला. पण आता सर्वांकरता पुन्हा एकदा आपल्या सर्व धर्मक्षेत्रातले ब्राह्मण आता विष्णू यागाला येणारच आहे तिथे.
त्यांना सर्वांना मंत्र सांगून आणि बाबाजींचा आम्हाला पुन्हा त्या ठिकाणी पट्टाभिषेक करून आणि अभिनंदन सोहळा त्या ठिकाणी करायचा आहे. जिल्ह्यातले सर्व आमदार मंत्री, राज्याचे मंत्री या सर्वांना मी निमंत्रण देणार आहे. साधू समाजाला निमंत्रण देणार आहेत. आपण आशीर्वाद देण्याकरता अवश्य त्या ठिकाणी या अशी विनंती करून थांबतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. धन्यवाद महाराज. खरंच सांगायचं मला बोलायचं नाही कारण आभार दुसरी व्यक्ती मानणार आहे. पण मला एक आठवलं, कारण रामकृष्ण महाराज लवितकर हे जे अभयपर्याय देतात याचे कारण फार वेगळे. कारण कसे जनार्दन स्वामी जगद्गुरू ते एक उगले, त्यांचं पूर्वी आडनाव उगले आणि त्याच्यानंतर जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज यांचं आडनाव कांडेकर आणि आता हे जगद्गुरू दार्याचार्य रामकृष्ण महाराज यांचं आडनाव गायकवाड. या तिन्ही लोकांचं देऊक एक सूर्यफूल म्हणून हा त्रिवेणी संगम इथं होतोय. त्याच्यामुळं त्याच्यात काही विशेष नाही आणि मग हे निश्चितच हट्टी आहे, पण हट्टासारखा त्यांचा हट्ट ते पुरवतीलच, त्यात काही शंका नाही. म्हणून परत आपल्याला बाकीच्या गोष्टी करायच्याच आहे. रामकृष्ण महाराज हा येणारा कुंभमेळासुद्धा तुम्ही शांतिगिरी बाबा हा सगळे बसून आपण अन्नदानाचे क्षेत्र सगळे उघडून शासनाला काय करायचं ते करतील. पण आपण सुद्धा कुठल्याच बाजूला माणूस आला तर त्याला आपण उपाशी जाऊ द्यायचं नाही, असं आपण त्याला ते नियोजन करू. आणि याच्यानंतर आभार प्रदर्शन दशरथ पाटील अनवट हे मानतील, मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन आमचे जगन्नाथ मामा कटाळे यांचे या ठिकाणी स्वागत. त्यांनी बाबाजींचा प्रसाद आणि दर्शन घेऊन त्यांचं पूजन आपले किसन आप्पा कांडेकर यांना विनंती करतो, ते मामांचं पूजन करतील. या जगदीश्वराचे प्रेम येत दिसतसे निरुपम, पार्था कैसे रे सर्वोत्तम पुण्य केले. आज या लाखलगाव नगरीमध्ये हा धर्मसंस्कार सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं अनुष्ठान या गोदामाईच्या साक्षीनं, या सिद्धेश्वराच्या साक्षीनं आणि ही भूमिदाने होशी भूपाळू, कनकदाने कांती निर्मळू, चंदनदाने सदा शीतळू, जन्मोनजन्मी प्राणिया. महाराजांनी इतक्यात सांगितलं भूमीचं दान काय आहे. भूमिदान केलं तर राजे होतात. महाराजांना दान केले भूमी, महाराजांनी भूमिदान नाही केली म्हणून पराजय झाला. भूमिदाने होशी भूपाळू, कनकदाने कांती निर्मळू. सोनं जर दान केलं तर शांतिगिरी महाराज सारखे पिवळे धमक जन्माला येतात. रामकृष्ण महाराजांनी सोनं दान नाही केलं, ते सावळे जन्माला आले. चंदनदाने अतिशीतळू, जन्मोनजन्मी प्राणिया. त्यांनी चंदन खूप दान केलं रामकृष्ण महाराजांनी. किती काही म्हणा, कोणी काही म्हणा, पण राग ही वस्तू नाही त्यांच्याजवळ. काळ त्यांना सलाम करतो, सलाम. आणि मला सांगायचा मुद्दा असा आहे, सांगितलंय वक्त्यांनी, जास्त बोलत नाही मी, बोलण्यासारखं खूप आहे. पण जीवनामध्ये जे साध्य करण्याकरता जे माणसं येतात, दिशा जरी चार असल्या पण सूर्य मात्र पूर्वेला उगवतो. तसं सूर्य उगवला तो पूर्वेला म्हणजे शांतिगिरी महाराज. आणि या शांतिगिरीच्या महाराजांच्या उपस्थितीमध्ये आपण जे जन्माला आलो, धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो. म्हणून या जीवनामध्ये यश हे आपल्या पदरी आहे. यशाचे कारण आहे अन्नदाने दृढ आयुष्य. जो अन्नदान करतो त्याला आयुष्य लाभतं, त्याचा शत्रू त्याच्या पुढे कोणी टिकत नाही. अन्नदान करणाऱ्याला अपयश कधी येत नाही. म्हणून ह्या कार्याला कधीही अपयश येत नाही. आपण साधा सप्ताह करतो महाराज,
अपुरं पडतं. पण जनार्दन स्वामीच्या आणि शांतिगिरी महाराजाच्या आणि रामकृष्ण महाराजांच्या कार्यक्रमात कोणचंच अपुरं पडत नाही. पण त्याला कारण एक झालंय, अवघा झाला राम राम माधवराव महाराज, कोणी कर्म आचारीना. अवघा झाला राम राम कोणी कर्म आचारीना. जनार्दन स्वामी सांगायचे इथं प्रवचनामध्ये, एक बाईला सून मधली पाहुणे यायचे, डाळ करायची आहे, डेंग ठेव. डेंग ठेवली, डेंगीत डाळ टाकली, खालून जाळ घातला आणि सुनबाई म्हणली, सासूबाई डाळ उतू आली, जाळ कमी करा. सासूबाई म्हणली, नाही सुनबाई, डाळ बुडालाच आहे, डाळीचा उतू आलाय, मळ उतू आलाय. तसा परमार्थामध्ये झालंय. जे सत्य महात्म्य आहे, ज्यांचे गाथा पाटे, ज्ञानेश्वरी पाटे, ते महाराज बाजूला पलटेनेवरती महाराज, राहणे महाराज, ज्यांचे 10चा अभंग पाठ नाहीये, ते प्रसिद्ध कीर्तनकार झालेत, नटनाट्य झालेत. आणि नटनाट्य जर करायचे असतील तर ते आमच्यासारख्याचं काम नाही महाराज, आम्ही तुमच्या पाठीमागे. ती शक्ती शांतिगिरी महाराजामध्ये आहे. करुणदृष्टी वाकुडी पाडीन ब्रह्मांडाच्या उतरंडी, इतर देवांची काय परवडी अर्जुना मज पुढे. तुमच्याकडे महाराज ती ताकद आहे, एकमेकाचे निमने वापारे, हे विश्वची होय संवारे. तुम्ही द्रोणाचार्य कृपाचार्य आहात आणि ह्या शक्तीला आम्ही तुमच्या पाठीमागं आहे. तुम्ही जे मागं दाखवलं मोबाईलमध्ये, तुम्ही जर पाठलाग केला ना तर समाज तुमच्या पाठीमागं येईल. आम्ही तुमच्या पाठीमागं आहोतच. आणि अशाच महात्म्यांची गरज आहे. आणि अशाच माणसांचं श्रवण ऐकावा, कीर्तन ऐकावा, की जिथं आपल्या बुद्धीची तृप्ती होती. तृप्ती झाली आजैशी साधने सरती अपैशी. भुकाड कीर्तनकार घेऊ नये. बाळासाहेब, आप्पासाहेब, माझी विनंती आहे, ह्या व्यासपीठाला शोभतील असेच महात्मे घ्या. आणि जर असे महात्मे, आता आमचा सप्ताह करायचा आहे, मी मग तुम्हाला तारीख दिली ना, हरिपाठाला महाराजांनी आलं पाहिजे. हरिपाठ घ्यायचा, महाराजांनी म्हणायचा पुढं आम्ही मागं म्हणणार. प्रवचन आम्ही महाराजाला करायला लावणार, आम्ही ओवी सांगणार. प्रवचन कीर्तनाला तुम्ही व्यासपीठावर आल्यानंतर आम्ही मी स्वतः महाराजाला अभंग सांगणार, या अभंगावर तुम्ही कीर्तन करा. आणि भजनाला सांगणार, तुम्ही चाल प्रमाण द्या कीर्तनकाराला, पण ध्रुपद तुम्ही म्हणायचं नाही, महाराज तुम्ही ध्रुपद म्हणायचं. असा सप्ताह आम्ही ठरवलेला आहे. त्याच्या पत्रिका तुम्हाला येतील. आमचे आप्पा महाराज हजरच राहतील, बाळासाहेब राहतील, सगळे राहतील, माधव महाराज राहतील. आणि अशा कार्यक्रमामध्ये तुमच्या नामांकित 4 महाराजांनी मला सांगितलं आमची तारीख बसत नाही दादा. म्हणलं तुम्हाला काय रोग आलाय बसत नाही? मला माहिती आहे 5-5च अभंगावर हे कीर्तन करतात. ह्याच्या चौपटीवर हे आता हे 6वं कीर्तनच पाठ नाहीये. म्हणून मी म्हणलं आता तसेच महाराज घेतले. आता तुम्ही त्याच्यात तुमचा नंबर लागलाय. संदीपन महाराज मला हा म्हणले, असे बरेचसे माणसं मला हा म्हणले, काही नाही म्हणले, काही तारीख घेऊन कॅन्सल केली. ते सगळं तुम्हाला मी रामायण वाचून देतात की. आणि तुमचं जे काल मी ठेवलंय ना शिवरात्रीला कीर्तन, त्याला कारणच ते एका सगळ्याचा सार होईल तिथं. म्हणून लाखलगाव हे पुण्यभूमी गाव आहे. ह्या पुण्यभूमीमध्ये जी जन्माला माणसं येतात बापू महाराजासारखी, हे कर्तृत्ववान भूमी आहे. भूमीचे मार्दव सांगे पिकाची लवलव. हे गोदामाईच्या पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकानी, मुद्रा लावून या खेचरी प्राणायामी बैसला. ही योग मुद्रा या गावची आहे, या शक्तीची आहे, ही साक्षी आहे. आणि म्हणून हा परिसर, या परिसरातले कार्यकर्ते आणि लाखलगावचे जे भजनी मंडळ कार्यकर्ते आणि सगळे ग्रामस्थ तनानं मनानं आणि धनानं, आणि हा आशीर्वाद रामकृष्ण महाराजांचा आणि बाबांचा असेलच आमच्यावर. हीच कृपा करून या गावाच्या वतीनं मी आभार मानतो महाराजांचे बी, शांतिगिरी महाराजांचे बी. आणि माझे 2 शब्द संपवतो. या ठिकाणी महामंडलेश्वर जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज आपल्या सर्वांना आशीर्वाद देतील अशी त्यांना विनंती करतो.
मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. अच्युत केशव विष्णु हरी सत्यम जनार्दनम हंसनारायणम चैवमेकमष्टकम नाम शुभ. केशवम क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवम श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकम. ध्यानमूलम गुरुर्मूर्ती पूजामूलम गुरुपाद मंत्रमूलम गुरुर्वाक्य मोक्षमूलम गुरुकृपा. पूजा सत्यम मंत्र सत्यम सत्यम देवम निरंजनम गुरुवाक्य सदा सत्यम सत्यमेकम परमपदम. अन्यथा शरणम नास्ति तमेव शरणम मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष महेश्वरम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्य सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मनोजैव मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलिकाय दातु मुनीन्द्रे समागते तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. तस्मै श्री ओम शांतिगिरये नमो नमः. आपण अत्यंत भाग्यशाली आहोत आजच्या या पूर्वकालावर आणि या स्थानावर. याचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी आज संगम झाला बरं का. काय संगम झालेला आहे. हां जसं दोन नद्या एकत्र येतात या संगमाचं महत्त्व आगळं वेगळं असतं. तीन येतात तिथं त्रिवेणी संगम आपण म्हणतो ज्याला आज काय म्हणतात प्रयागराज म्हणतात. प्रयागराज ज्याचं नामकरण काय केलं प्रयागराज. आणि या ठिकाणी आज जो संगम झालेला आहे की जसं म्हणतात काही भगवंताच्या घरी संत जातात मात्र आज भगवंत कुठे आले संतांच्या घरी आले. कुठे आले म्हणजे विठ्ठल कुठे आले विठ्ठलाच्या रूपाने सर्व वारकरी मिळून कुठे आले बाबाजीसारख्या महान संतांच्या बघा द्वारी आले आहेत. असा अत्यंत का महायोग ह्या ठिकाणी प्राप्त झालेला आहेत. आणि अशा महायोग म्हणतात का डुबकी घेणार आहे की नाही सर्व भाविक सज्जन माता भगिनी. म्हणून प्रथमतः ज्या एक महान सत्पुरुषांनी हा योग आपल्या सर्वांना दिला. लक्षात घ्या संत तर आपल्याला अनेक या जगामध्ये पाहायला मिळतील. आपण सर्वांनी कुंभमेळ्यामध्ये बघितलं असेल संतांना जगामध्ये काही कमी नाही. म्हणून जसं बाबाजी म्हणायचे किंवा धर्मशास्त्र म्हणतं संतांची ओळख वेशावरून करू नये की भगवे कपडे घातले दाढी जट्या वाढवलेल्या आहेत. अशा वेशावरून जे संतांची ओळख करतात त्यांना थर्ड क्लासचे म्हणतात. काय म्हणतात त्यांना थर्ड क्लास बुद्धीचे म्हणतात. संतांची ओळख चमत्कारावरून करू नये. चमत्कार म्हणजे काय हातामध्ये काय घ्यायचं भस्म घ्यायचं रुद्राक्ष घालून टाकायचे हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या घालून टाकायच्या लॉकेट घालून असते ते असे अनेक प्रकार चमत्काराचे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून बाबाजी सांगायचे चमत्कारून संतांची ओळख त्यांना शेकण कसे म्हणतात. अनेक प्रकार बघा चमत्कार जगामध्ये पाहायला मिळतात. मात्र संतांची ओळख कशावरून करावी हां लक्षात असं बघा महिमा बाबाजींनी बघा संतांना सांगितले. आणि म्हणून आपण जगात अनेक संत बघत असाल संतांना बघा कमी नाही. आपण भाग्यशाली का मध्ये लक्षात द्या. आताच आपण वर्णन केलं बाबांच्या मनात ते बोललं की तुम्ही आपण बघा उत्तर प्रदेशात तिकडं उत्तराखंडात जातो ते कोणतं बोर्ड लावलेले असतात देवभूमी स्वागत मात्र महाराष्ट्रामध्ये कोणता बोर्ड आपल्याला पाहायला मिळतो का आहे की नाही. आपला महाराष्ट्र संतांची भूमी की संतांची भूमी. मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोणते बोर्ड लागले पाहिजेत संत भूमी पर आपका स्वागत. अशा वेळेला किती महत्त्वाचा विषय घ्या. आणि अशा या महाराष्ट्र भूमीमध्ये आणि त्यातल्या त्यात मराठवाड्या संतांचं माहेरघर आहे की नाही. अशा माहेरघर असलेल्या मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा वैजापूर तालुका आणि दहेगाव ज्या ठिकाणी बाबाजीसारख्या माणसांचा जन्म झाला लक्षात घ्या. जर चरित्र आपण त्यांचं जर बघितलं किती खडतर बघा जीवन बाबाजींचं आपल्या प्रत्यक्ष किंवा आपल्याला पाहायला मिळेल. आणि असे बघा संत ज्यांच्या जीवनामध्ये
कितीतरी बघा नियम होते बघा, जे नियम आपल्या जगामध्ये कुठे पाहायला मिळणार नाही. जसं बाबांच्या जीवनात कोणते नियम होते? स्त्रियांना दुरून दर्शन. अत्यंत महत्त्वाचा नियम कोणता बाबांच्या जीवनामध्ये? स्त्रियांना दर्शन कसं? दुरून दर्शन. हा पहिला नियम बाबांच्या जीवनात होता. दुसरा नियम कोणता होता? पैशाला स्पर्श नाही. काय नाही? पैशाला स्पर्श. पैशाला स्पर्श द्या, धनाला स्पर्श नाही. दुसरा नियम. तिसरा नियम कोणता होता बाबाजींचा? सकाळी प्रातः समय म्हणजे ब्रह्ममुहूर्ता उठायचं. कधी उठायचं? ब्रह्ममुहूर्ता उठायचं लक्षात द्या. आणि त्या ब्रह्ममुहूर्त उठून काय करायचं? स्नान वगैरे पवित्र स्नान करून काय करायचं बघा, पूजापाठ करायचा द्या, नित्याने विधी करायची लक्षात द्या. आणि ती किती दिवस बाबाजी नित्यनियम केला? शेवटच्या श्वासापर्यंत. म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत. म्हणून बाबांचं महानिर्वाणसुद्धा कोणत्या समय झाले नाहीत? 4:35 ब्रह्ममुहूर्तावर. असे किती नियम बाबांच्या जीवनामध्ये होते, ते कोणत्याही संतांच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळणार नाही. म्हणून काय म्हटलं जातं? बगीचे में फूल बहुत है लेकिन गुलाब जैसा नहीं. काय म्हटलं जातं? बगीचे में फूल बहुत है लेकिन गुलाब जैसा नहीं. वैसे दुनिया में संत बहुत है लेकिन मेरे जनार्दन बाबा जैसे नहीं, मेरे शांतिगिरी बाबा जैसे भी नहीं. असा का महत्त्व ज्यांचं आहे आणि त्यांच्या परंपरेनुसार त्यांचंच वास्तव्य या भूमी झालेलं लक्षात द्या. अशा या भूमीमध्ये त्यांनी बघा प्रेरणा आमच्या निवृत्ती भवानी या सर्व प्रेरणा दिली की या कितीतरी वर्षापूर्वी या सिद्धेश्वराचं निर्माण झालं की नाही, आपण सांगू सुद्धा शकणार नाही. एक मंदिर कोणी बांधलं, कधी बांधलं की नाही. अशा मंदिरामध्ये जीर्ण अवस्थेमध्ये जे पिंड सिद्धेश्वराचं आणि शिवलिंग झालेलं होतं. आणि सुंदर विचार इथल्या या भूमिपुत्रांनी केला, आमचे निवृत्ती भवानी विशेष केला बघा. आणि त्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने या सोहळ्याचं आयोजन आणि त्याला आणखी दुःखसारखं म्हणजे वेरुळा जो कार्यक्रम होणार आहेत त्या कारणाची एक रंगीत त्याला एक झलक, एक थोडी झलक म्हणून त्या सोहळ्या झलक म्हणून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं, ज्यामध्ये अनुष्ठानाचा सोहळा आहेत, यज्ञ सोहळा आहेत, त्याप्रमाणे नामसंकीर्तन आहेत, त्याप्रमाणे अभिषेक आहेत बघा, भागवत पारायण आहेत. असे विविध उपक्रम या ठिकाणी होत आहेत. आणि अशा सोहळ्यामध्ये आबाबांना अतिशय आनंद झाला की आपल्या या सोहळ्यामध्ये कोणाचं आगमन झालं? पांडुरंगाचं. कोणाचं आगमन झालं? भगवान पांडुरंग समाजाचं. जसे रामकृष्ण महान सर काय बघा त्यांच्या आपण म्हणतो ना, काय बघा त्यांच्या हृदयामध्ये कोणता देव घुसला त्यांना जाणीव बघा. कारण त्यांच्या नावात 2 देवांना सांगा बघा, राम आणि कृष्ण. जर टाळी वाजून आपण त्यांचं आम्ही केलं तर धन्यवाद त्याचे पाहिजे. काय बघा तळमळ का प्रेम असू शकतं याचं ज्वलंत बघा प्रतीक म्हणजे आमचे रामकृष्ण महाराज लवितकर आहेत. नाथ महाराजांना सुंदर बघा त्या ठिकाणी प्रमाण दिलं बघा. नाथ महाराज बघा त्या प्रमाणामध्ये सांगतात अध्याय बघा, भागवताचा अध्याय नंबर 2 आहे. किती अध्याय? 2 अध्याय बघा. 2 अध्यायामध्ये 548 ओवी. किती नंबरची ओवी आहेत? अध्याय 2 भागवत. तो भागवत कोणता? नाथांचा भागवत. 11 स्कंद नाथांचा भागवत. आणि त्या नाथांच्या भागवतातल्या 2 अध्यायामध्ये ओवी नंबर किती? 548. आणि त्या 548मध्ये नाथ महाराज काय म्हणतात बरं? रामकृष्णादी नामश्रेणी अखंड गर्जे ज्यांची वाणी, त्यासी तीर्थयती लोटांगणी, सुरवरचरणी लागती स्वय. अर्थ, ज्याची वाणी रामकृष्णादी नामाचा अखंड जप करते व देवाच्या नामाचा जय जयकार करते, त्याच्या पायाशी तीर्थ लोटांगण येतात व श्रेष्ठ देवदेवताही त्यांच्या चरणाशी लागतात. एवढा नामाचा महिमा आहे. आणि आपल्यासमोर साक्षात रामकृष्ण आहे नाव की नाही, त्यांचं नाव जरी घेतलं लक्षात की नाही, असा महिमा बघा ज्या भूमिपुत्रांना आपल्याच या तालुक्यात जिल्ह्याचं भूषण आहे की लक्षात द्या. आणि खरोखर बगर अभिमान कारण आपला स्वाभिमान ललित महाराजांचा आपला स्वाभिमान आहेत. आणि अशा महाराजांचाही बघा जो सोहळा ललितमध्ये मोठ्या प्रेमाने आणि त्या ठिकाणी त्या सोहळ्याचं आयोजन करण्याचा मुख्य हेतू काय त्यांना ते जाणीव लक्षात द्या. आणि म्हणून या सोहळ्यामध्येही आपण सर्वांना काय करायचं एक दिवस काय ना आपण सर्वजण हजेरी लावूया. आणि त्यांची जी इच्छा का आपण तर ज्ञानेश्वर महाराज म्हणता, जो जे वांछिल देते लाभो, जो जे वांछिल देते लाभो. ते कोण? रामकृष्णदास महाराज. पण टाळ्यावर पुरुष का आपण काय धन्यवाद देऊया. आणि एक भजन आपण करूया. आणि आपल्या या सोहळ्याला या आजच्या या जो आपला सत्र सुरू या सत्र आपण विराम देऊया. गोरातकार सर्वजण. ओम नमो
ओम नमो भगवते जनार्दनाय. 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 शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम. शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम. रामदास की कुबड़ी बोले श्री राम जय जय राम. रामदास की कुबड़ी बोले श्री राम जय जय राम. नारद जी का वीणा बोले नारायण नारायण नाम. नारद जी का वीणा बोले नारायण नारायण नाम. नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. मीराबाई की एक तारी बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम. मीराबाई की एक तारी बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम. जनाबाईच्या गौऱ्या बोले विठ्ठल 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 नाम. हा जनाबाईच्या गौऱ्या बोले विठ्ठल 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 नाम. हा ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. विठ्ठल विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मे विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मे विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मे विठ्ठलाचा. विठ्ठल माझे बाबाजी माझे मी बाबाजींचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बाबाजी माझे मी बाबाजीचा. विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. अशा रीतीने बघा संतांच्या चरणी बघा जर आपण भाव ठेवला काय होतं का सुंदर बघा. एक होई थोडीशी आठवली म्हणून एक त्याला काय म्हणतात स्लोगन. तर काय म्हटलं जातं लोक इथे बघा गणपत महाराज अनेक महाराज मंडळी बसली बघा. लोक इथे है पैसा इकट्ठा करो. काय लोक कहते हैं पैसा इकट्ठा करो बुरा वक्त में काम आ जाएगा, है कि लोग कहते हैं पैसा इकट्ठा करो बुरे वक्त में काम आ जाएगा। लेकिन हमारे रामकृष्ण दास महाराज श्री क्या कहते हैं, क्योंकि वो बहुत बुद्धिशाली भगवान ने उनको क्या कौन सी बुद्धि पता जाने की कि जिनके नाम में दो भगवान का संगम है। ऐसे हमारे रामकृष्ण दास महाराज कहते हैं, अरे भाइयों हमारे जनन स्वामी के चरणों में श्रद्धा रखो, तुम्हारे जिंदगी में बुरा वक्त में ना आएगा, बुरा वक्त में ना आएगा। जय बाबा जी, जय रामकृष्ण दास। आज बोला बरं तुम्ही बोला। धन्यवाद। आज आपण 12 तारीख आज आपण सर्व कीर्तनकारांचा मेळावा संमेलन साधू संतांचं संमेलन आज ठेवून साधूंनी त्र्यंबकेश्वरच्या साधूंची सकाळी पूजन हाजरी वगैरे झाली आणि आपले सर्व कीर्तनकार रामकृष्ण महाराज लवितकर आपण नेवर्ती महाराज यांना हे सर्व काम आपण दिलं होतं, त्यांनी केलं त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद। आलेले सर्व कीर्तनकार ढवळ सर असतील, दसरा पाटील अनवट असतील, आमचे माधवराव महाराज असतील, साहेबराव पाटील असतील,
आणि बरेचसे सर्व महाराज इथं उपस्थित राहिले. सर्वांना मी जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आणि शेवटची एक विनंती करतो का आपण जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये, ही विनंती. जय बाबाजी. जगद्गुरु शिवयोगी जनार्दन स्वामी महाराज की जय. जगद्गुरु महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज की जय. जय बाबाजी. जय महात्मा जी. जय बाबाजी. जय महात्मा जी. स्वारी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये, विनंती. सर्वांनी महाप्रसाद घ्या. धन्यवाद. जय बाबाजी.